ठाकरे सेनेने राम मंदिरासाठी दिलेल्या चांदीच्या विटेबाबत उद्धव ठाकरेंनी काही प्रश्न विचारले होते। राम मंदिरातील देणगी चोरीच्या पार्श्वभूमीवर चांदीची वीट गायब झाल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेने आरोप केला होता। ठाकरेंच्या प्रश्नावर पुढारी न्यूजची थेट राम मंदिर ट्रस्टकडे विचारणा करण्यात येते। ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी यांची पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिलेली समोर येते। वीट कोणी कोणाकडे कधी दिली हे कळवावं, गोविंद देवगिरी असं म्हणतात। ट्रस्टच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ठाकरेंची शिवसेना चांदीच्या विटेबाबत तपशील देणार का असा सवाल आहे। ट्रस्टच्या आवाहनाला राम मंदिरासाठी दिलेल्या चांदीच्या विटेबाबत उद्धव ठाकरेंनी काही प्रश्न विचारले होते। ठाकरेंच्या प्रश्नावर पुढारी न्यूजची टीम गोविंद गिरी यांच्याकडून प्रतिक्रिया घेतेय। ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद गिरी यांची प्रतिक्रिया समोर येते। ठाकरे सेनेने राम मंदिरासाठी दिलेल्या चांदीच्या विटेबाबत उद्धव ठाकरेंनी काही प्रश्न विचारले होते। राम मंदिरातील देणगी चोरीच्या पार्श्वभूमीवर चांदीची वीट गायब झाल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेने आरोप केला होता। ठाकरेंच्या प्रश्नावर पुढारी न्यूजची थेट राम मंदिर ट्रस्टकडे विचारणा करण्यात आली। ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी यांनी पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली आहे। वीट कोणी कोणाकडे कधी दिली हे कळवावं असं गोविंद देवगिरी यांनी सांगितलेले। ट्रस्टच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ठाकरेंची शिवसेना चांदीच्या विटेबाबत तपशील देणार का असा सवालही केलेला आहे। ठाकरे सेनेने राम मंदिरासाठी दिलेल्या चांदीच्या विटेबाबत उद्धव ठाकरेंनी काही प्रश्न विचारले होते। राम मंदिरातील देणगी चोरीच्या पार्श्वभूमीवर चांदीची वीट गायब झाल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेने केला होता। ठाकरेंच्या या प्रश्नावर पुढारी न्यूजची थेट राम मंदिर ट्रस्टकडे विचारणा करण्यात आली। त्यानंतर ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी यांनी पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली आहे। वीट कोणी कोणाकडे कधी दिली हे कळवावं असं गोविंद देवगिरी यांनी म्हटलेलं आहे। तर या संदर्भात अधिकच्या अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण ताजने। किरण, चांदीच्या विटेबाबत उद्धव ठाकरेंनी काही प्रश्न विचारले होते, त्यावर गोविंद गिरींची प्रतिक्रिया समोर येतेय, काय अधिकची माहिती आहे? खरं म्हणजे गेल्या काही दिवसांपासून अयोध्येतील राम मंदिरांच्या संदर्भात असलेले दागिने किंवा इतर वस्तूंच्या संदर्भामध्ये विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत। त्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने सुद्धा काही गंभीर सवाल उपस्थित केलेले होते आणि त्यातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे शिवसेनेने चांदीची वीट दिली होती अशा स्वरूपाचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेकडनं केला गेलेला होता आणि ती वीट नेमकी कुठे आहे अशा स्वरूपाचा सवाल उपस्थित केला जात असताना आता गोविंद गिरी महाराज जे आहे, जे ट्रस्टचे कोषाध्यक्ष आहेत, त्यांनी पुढारी न्यूजला एक महत्त्वाची प्रतिक्रिया दिलेली आहे, ज्यामध्ये ही वीट नेमकी कोणी कुणाला केव्हा कधी भेट दिली अशा स्वरूपाचे अनेक प्रश्न उपस्थित करत याबाबतचं कळवावे म्हणून अशा स्वरूपाचं एक आव्हान ठाकरेंच्या शिवसेनेला केलेलं आहे। त्यामुळे आता ठाकरेंच्या शिवसेनेकडनं गोविंद गिरी महाराज यांनी केलेले जे आव्हान आहे त्या आव्हानाला काय नेमका प्रतिसाद दिला जातो, काय नेमके ठोस पुरावे सादर केले जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जी जी, धन्यवाद किरण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।